तिखट झणझणीत मटकीची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण बारीक कांदा चिरून घेऊ. इथं मोठ्या आकाराचा एक मी कांदा घेतलेला आहे. त्याचं साल काढून घेऊ आणि एकदम बारीक असं तो चिरून घेऊ. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये मटकी बनवत असाल तर कांदा पण जास्तच घ्या, कारण मटकीच्या भाजीसाठी कांदा जास्त असला तर त्याची छान चव येते. इथं मी 2 माणसांसाठीच मटकीची भाजी बनवते आहे, म्हणून मी एकच कांदा घेतला आहे आणि तो पण बऱ्यापैकी मोठा आहे. तुम्ही जर जास्त माणसांसाठी मटकीची भाजी बनवत असाल तर कांद्याचं प्रमाण पण जास्तच घ्या, कारण कांद्याशिवाय मटकीला चव येत नाही. कांदा जास्त असेल तरच मटकीची भाजी छान लागते. आता आपण कांदा एकदम बारीक चिरून घेऊ. कांदा चिरून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटोचं पुढचं काळं काढायचं आहे आणि तो सुद्धा बारीकच चिरून घ्यायचा आहे. आता आपला टोमॅटो चिरून झालेला आहे. आपण गॅसवरती एक कढई ठेवू आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ आणि कढीपत्ता टाकला की लगेचच आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. बऱ्यापैकी लोक मटकीची भाजी अशी सुकी भाजी बनवताना ती आधी पाण्यामध्ये उकळून घेतात, त्याची शिट्टी करून घेतात कुकरला लावून आणि मग ती अशी सुकी बनवतात. पण त्याची सगळी चव त्या पाण्यामध्ये निघून जाते. त्यामुळं अशी वाफेवरतीच शिजवलेली मटकीची भाजी चांगली लागते. आणि असं पण मटकी शिजायसाठी काही जास्त वेळ लागत नाही. मोकळ्या पाण्यामध्ये सुद्धा ती 10 मिनिटांमध्ये शिजून जाते. कांदा आपला नरम झालेला आहे, तर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू आणि टोमॅटोसुद्धा नरम होईपर्यंत परतून घेऊ. मटकीच्या भाजीमध्ये भरपूर सारा टोमॅटो टाकायचा. टोमॅटो जास्त असल्यावर छान लागते, आंबूस चव येते मटकीला जर टोमॅटो जास्त असेल तर. त्यामुळे जास्तच टोमॅटो घ्यायचा. कांदा टोमॅटो नरम झालेला आहे आता आपला. त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे. एवढेच मसाले टाकायचे तर आपल्याला. घरगुती मसाला सोडता दुसरा कोणताच मसाला नाही घ्यायचा. घरगुती मसाल्यांची चव छान येते. जास्त मसाले टाकले की भाजीची चव जाते, भाजी व्यवस्थित लागत नाही. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला परत 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचा आहे हा कांद्याचा मसाला, कारण त्याला तेल सुटेल. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या या मसाल्याला. आता आपण त्यामध्ये मटकी टाकून घेऊ. आपण ही घरगुती मटकी घेतली आहे, गावरान मटकी.
मटकी टाकल्यानंतर ती आपल्याला परतून घ्यायची आणि अशीच वाफेवरती शिजवायची आहे. पटकन शिजली जाते वाफेवर सुद्धा. आता आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि मटकी मिक्स करून घेऊ. तयार झाली आपली झणझणीत सुकी मटकीची भाजी. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मटकीची सुकी भाजी बनवून बघा. एकदम मस्त लागते चपातीसोबत. मटकीची भाजी बनवताना आपल्याला कधीही गावरान मटकीच घ्यायची आहे. मोठी मटकी नाही घ्यायची. गावरान मटकीची चव वेगळी लागते. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.